नमस्कार मित्रांनो, तर मी आज शेतामध्ये आलो होतो. आता मी ऊसाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. कसा आहे व्हिडिओ ते नक्की सांगा. हे पहा, अशा प्रकारे आपला ऊस आहे आणि त्यामध्ये पाणी चालू आहे. आता मी पाणी देत आहे. असा आहे आपला ऊस. त्यामध्ये आपण हावरी या पिकाचं आंतरपीक घेतलेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवतो आहे आता आपली हावरी कशी आली आहे. तर हे पहा मित्रांनो, अशा प्रकारे हावरी आहे. अशा प्रकारे हावरी आहे. हे पहा मित्रांनो, ऊसाला पाणी चालू आहे. उन्हाळ्यात भरपूर पाणी लागतं ऊसाला आणि अशा प्रकारे ऊस आहे आपला. हे पहा मित्रांनो, हावरी अशा प्रकारे आलेली आहे. ऊसामध्ये खूप छान हावरी येत आहे. तिला फुलं आलेली आहेत हावरीला आणि आता ती 1 महिन्यात हावरी येईल आपल्याला. अशी आली आहे पहा हावरी. ऊसामध्ये आंतरपीक म्हणजे हावरी हे खूप छान पीक आहे आणि अशा प्रकारे आंतरपीक घेतलं आहे मी ऊसामध्ये हावरीचं. अशी आहे माझी शेती हावरीची आणि ऊसाची. हावरी आणि शेती मिक्स आहे, त्यामुळं हावरी निघाल्यानंतर फक्त ऊस राहतो खाली. हे पहा, हावरीचं झाड दाखवतो मी तुम्हाला झूम करून. अशा प्रकारे हावरीचं झाड आहे. हे पहा, आणि त्या पलीकडे काही आपण हावरीमध्ये भाजीपाला सुद्धा केलेला आहे. मी तुम्हाला तो मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता. भेंडी पण आहे आपल्या ऊसामध्ये. हे पहा मित्रांनो, ऊसामध्ये भेंडी पण लावलेली आपण साईडनी. भेंडी पण अशा प्रकारे खूप छान आलेली आहे. हे पाहू शकता तुम्ही, अशा भेंड्या लावलेल्या आहेत. भाजीपाला सर्व लावलेला आहे. चवळी आहे, तुम्हाला मी चवळी दाखवतो. पहा मित्रांनो, चवळी आहे. चवळी, भाजीपाला, हावरी अशा प्रकारे खूप सारे मिश्र पिकं घेतली आहेत मी. पाहू शकता तुम्ही. हे पहा, भेंडी पण आहे, चवळी आहे, गवार आहे. पहा, तुम्हाला गवार दाखवत आहे मी. हे गवार आहे, ती भेंडी आहे आणि हे सर्व निघाल्यानंतर खाली ऊस राहतो आपल्याला उत्पन्नासाठी. आणि पहा मित्रांनो, ऊसामध्ये पाणी आहे, पाणी चालू आहे. अशा प्रकारे ऊस आलेला आहे आपला. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.